बातमी नाशिकमधनं एक धक्कादायक प्रकार समोर येतो। नाशिकच्या पंचवटी परिसरात एका गोणीमध्ये कवट्या आढळल्यानं खळबळ उडाली आहे। मात्र गोणीत सापडलेली मानवी हाडं आणि कवट्या प्लास्टिकच्या असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय। या प्रकरणी पंचवटी परिसरातील एका भोंदू भावाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याची कसून चौकशी केली जाते। सापडलेल्या सगळ्या कवट्या ज्या आहेत त्या प्लास्टिकच्या आहेत। हा भोंदू बाबा कदाचित जादूटोण्याच्या नावाखाली लोकांना वेड्यात काढण्यासाठी म्हणून किंवा त्यांची फसवणूक करण्यासाठी म्हणून या सामुग्रीचा वापर करत असावा असा एक अंदाज आहे। अर्थात पोलीस तपासातनं यातनं सगळे मुद्दे जे ते स्पष्ट होतील। मानवी हाडे सापडल्याची घटना घडली होती, प्रकरण काय? दिनांक 14/6/24 रोजी पंचवटी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने एरंडवाडी येथील कालिका माता मंदिर आहे तिथे एका इसमास ताब्यात घेतलेले आहे। त्याच्याकडून काही मानवी कवट्या टाईप जे असतात त्याच्याकडून ताब्यात घेतले। त्याला हळदी कुंकू लावलेलं किंवा असं लाल रंग लावलेल्या होत्या। पहिला मी क्लिअर करतो की त्यात कोणते हाडे नाही आहेत, फक्त मानवी कवट्या टाईप ते बनवलेले आहेत आणि ते सकृतदर्शीने आम्हाला ते प्लॅस्टिकचं आहेत, प्लॅस्टिकपासून बनवलेत असे निदर्शनं झाले आहेत। त्यानंतर त्याची चौकशी केली असता तो त्या मंदिरात अशा अघोरी कृत्याची पूजा करत असतो आणि त्याच्यावरून ते थोडा जादूटोणा टाईप पूजा करतो अशी प्राथमिक तपासात निष्पन्न झालं आहे।